two, one. Hello students, welcome to all of you. Our online lecture series Applied Science Physics. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण जो कन्सेप्ट पाहिलाय तो म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. तत्पूर्वी आपण पाहिलं होतं इलास्टिक लिमिट म्हणजे काय. इलास्टिक लिमिट म्हणजे काय, द मॅक्सिमम स्ट्रेस अप टू विच वायर कॅन विथस्टँड और द मॅक्सिमम स्ट्रेस अप टू विच वायर रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. दॅट इज वायर शोज इलास्टिक नेचर. जिथपर्यंत वायर त्याचं इलास्टिक नेचर दाखवते त्याला आपण इलास्टिक लिमिट म्हटलं होतं. आणि त्याच्यावर आधारित आपण जो कन्सेप्ट आहे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आपण पाहिलेला आहे. आताच्या लेक्चरला आपल्याला पाहायचंय डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे पॉइझन्स रेशो. पॉइझन्स रेशो म्हणजे काय. आता आपण स्ट्रेस म्हणजे काय पाहिलं, स्ट्रेन म्हणजे काय पाहिलं, आणि स्ट्रेन मध्ये तुम्ही एक कन्सेप्ट पाहिला होता तो म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. काय पाहिलं होतं, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे काय, टेन्साइल स्ट्रेन आपण त्याला म्हटलं होतं. आता लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे काय, की जर आपण फोर्स अप्लाय केला आणि जर वायरच्या लेंथ मध्ये बदल होत असेल तर त्याला काय म्हटलं आपण, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हटलं. बरोबर आहे. आणि ह्या वेळेस मात्र आपल्याला एक नवीन कन्सेप्ट पाहायचा आहे तो म्हणजे लॅटरल स्ट्रेन. लॅटरल म्हणजे काय, लॅटरल म्हणजे काय तर त्याच्या डायमीटर मध्ये बदल झाला पाहिजे. डायमीटर मध्ये बदल झाला पाहिजे म्हणजे काय, सपोज यू हॅव टेकन दिस बॉडी. ओके, आपण एक बॉडी घेतली, पेन पेन आहे बरोबर, आपण याला बॉडी कन्सिडर करूया. मी याला जर फोर्स अप्लाय केला तर त्याच्या लेंथ मध्ये बदल होत असेल, जर त्याच्या लेंथ मध्ये बदल होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हटलं जातं. जर त्याच्या डायमीटर मध्ये बदल होत असेल, सपोज त्याची डायमीटर काय असेल एक्स वाय झेड, बरोबर आहे, ही त्याची ओरिजिनल डायमीटर असेल डी. डी आपण या अक्षराने डिनोट करतोय, बरोबर आहे, किंवा ओरिजिनल बेस डायमीटर आपण त्याला म्हटलं जातं. तर त्याची डायमीटर कॅपिटल डी एवढी त्याची डायमीटर असेल, ओरिजिनल डायमीटर. आणि जर त्याला आपण फोर्स अप्लाय केला तर त्याच्या डायमीटर मध्ये बदल होत असेल तर त्याला डेल्टा डी आपण म्हटलंय, म्हणजे चेंज इन द डायमीटर. आता ओरिजिनल डायमीटर काय होती, त्याची डी एवढी ओरिजिनल डायमीटर होती आणि त्याच्या डायमीटर मध्ये बदल झाला डेल्टा डी असं आपण त्याला म्हटलं. तर त्याला लॅटरल स्ट्रेन म्हटलं जातं. लॅटरल स्ट्रेन म्हणजेच काय तर ट्रान्सफर स्ट्रेन पण म्हटलं जातं. लॅटरलला ट्रान्सफर स्ट्रेन पण असं म्हटलं जातं. लॅटरल स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, इफ देयर इज चेंज इन द डायमीटर. ओके, चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर इज कॉल्ड एज अ लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, ट्रान्सफर स्ट्रेन. ट्रान्सफर हा शब्द थोडासा वेळ बाजूला ठेवा. ट्रान्सफर म्हणजे काय तर त्याला लॅटरल स्ट्रेन असं म्हटलं जातं. आता एक एक फॉर्म्युला आपण पाहूया, तत्पूर्वी आपण जाऊया पॉइझन्स रेशोकडे. काय डेफिनेशन आहे, पॉइझन्स रेशो is the ratio of lateral strain to the longitudinal strain. काय म्हटलंय, the ratio of lateral strain to the longitudinal strain. किंवा दुसरी डेफिनेशन आपल्याला काय म्हणता येईल, the Poisson's ratio is the ratio of linear strain to the transverse strain. ठीक आहे, चालेल. दोन्ही प्रकारे विचारलं जाऊ शकतं. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला कुठेही हे पाठांतर करायचं नाहीये, परंतु ऑब्जेक्टिव्ह मध्ये मात्र जेव्हा क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेस कन्फ्युज व्हायचं कारण नाहीये. लॅटरल डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल, दोन्ही ठिकाणी एक सेम वर्ड तुम्हाला दिसतोय मित्रांनो. काय सेम वर्ड आहे, स्ट्रेन. इकडं पण काय आहे, स्ट्रेन आहे, बरोबर आहे. फक्त चेंज काय झालाय, लॅटरल डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल. लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय longitudinal strain is called as a Poisson's ratio. Lateral strain divided by longitudinal strain is called as a Poisson's ratio. All of you understand? Poisson's ratio is the ratio of lateral strain to the longitudinal strain. Lateral strain आणि longitudinal strain चा भागाकार म्हणजेच काय, Poisson's ratio. All of you understand? Poisson's ratio is very very important concept. आता याचं फॉर्म्युला आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. तर फॉर्म्युला कसा येतोय, लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडनल. ठीक आहे, ओके. हियर लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ओके, हियर some concept will get confused. ओके, थोडंसं उलट झालं या ठिकाणी. पॉइझन्स रेशो हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घ्या. पॉइझन्स रेशो म्हणजे लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ठीक आहे, तर फॉर्म्युला पहा त्याचा, डेल्टा डी डिवाइडेड बाय कॅपिटल डी डिवाइडेड बाय लॅटरल
डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडनल डेल्टा एल अपॉन कॅपिटल एल. ठीक आहे, तुमचा फॉर्म्युला या ठिकाणी चुकला होता. डेल्टा डी, डी म्हणजे कॅपिटल डी या ठिकाणी किंवा हे घेतलं तरी चालेल, बरोबर. डेल्टा डी म्हणजे काय, चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. ठीक आहे, हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला मिळतोय. तर लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. त्याच्यावरती फार मोठे मोठे न्यूमेरिकल तुम्हाला असतात, 2-2 मार्कासाठी न्यूमेरिकल असतात. आता याची जी व्हॅल्यू असते ती किती असते, तर त्याची व्हॅल्यू असते -1 to 0.5. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द पॉइसन्स रेशिओ किती असते, -1 to -1 पासून 0.5 पर्यंत. संख्या रेषा आपण जर घेतली पहा, बरोबर आहे, लाईन वरती जर पाहिलं इथं पुढे काय असतो, 0 असतो, बरोबर आहे, बरोबर. आणि लेफ्ट साइडला काय असतात, मायनस असतो, -1. राईट साइडला +1 असतो. तर याची लिमिटिंग व्हॅल्यू किती असते, तर त्याची लिमिटिंग व्हॅल्यू असते -1 पासून 0.5 पर्यंत. किती, -1 पासून 0.5 पर्यंत ही त्याची लिमिटिंग व्हॅल्यू असते, -1 पासून 0.5 पर्यंत. परंतु ऍक्च्युअल प्रॅक्टिकल जर आपण घेतलं तर त्याची व्हॅल्यू काय असते, तर ती मायनस मध्ये नसून 0 पासून जर आपण सुरुवात केली तर 0.1 0.2 इथून सुरुवात होते. 0.2 पासून किती, 0.2 पासून सुरुवात केली आणि ती 0.3 0.4 पर्यंत असते, बरोबर. किती पर्यंत असते, 0.2 पासून 0.4 पर्यंत असते लिमिटिंग व्हॅल्यू प्रॅक्टिकली ऍक्च्युअली. परंतु ही आपण थेरॉटिकली कन्सिडर केली तर ती -1 पासून 0.5 पर्यंत असते. ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. तर लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज कॉल्ड एज द पॉइसन्स रेशो. आणि त्याचा फॉर्म्युला डेल्टा म्हणतात त्याला, डी अपॉन कॅपिटल डी डिवाइडेड बाय डेल्टा एल अपॉन कॅपिटल एल. आता जर हा फॉर्म्युला आपण जर राईट अप केला तर फॉर्म्युला मिळेल पहा, डेल्टा स्मॉल डी into capital L divided by delta small l into capital D. आता डेल्टा डी काय आहे, तर चेंज इन डायमीटर. डेल्टा एल काय आहे, तर ओरिजिनल लेंथ. डेल्टा स्मॉल एल काय आहे, तर चेंज इन लेंथ. आणि डेल्टा डी काय आहे, तर ओरिजिनल डायमीटर. ठीक आहे, हा कन्सेप्ट समजून या सगळ्यांनी. याचा नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, त्यावेळेस तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल. हा कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे. रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज कॉल्ड पॉइसन्स रेशिओ. डायग्रामॅटिकली समजून घ्या, ही जी लेंथ मध्ये बदल झालेला आहे, बरोबर आहे. तर ही लॉन्जिट्युडनल म्हणजे काय, लेंथ मध्ये बदल झाला लॉन्जिट्युडनल. आणि लॅटरल म्हणजे काय, तर डायमीटर मध्ये बदल होतो. याचा एक एक्सपेरिमेंट आहे, बरोबर आहे. कसा करता येईल आपल्याला पहा. सपोज तुम्ही एक आपल्याकडे जी सायकलची ट्यूब असते, बरोबर, सायकलची ट्यूब घेतली आपण, बरोबर. त्या ट्यूब मध्ये काय करा, पाणी भरून घ्या, बरोबर. पाणी भरायचं त्याच्यामध्ये आणि त्याचे दोन्ही टोक काय करून टाकायचे, सील करून टाका, बरोबर. आणि ती वरचं एक टोक काय करा, त्याला रिजिड सपोर्ट द्या. रिजिड सपोर्टला काय करा, अटॅच करा. ठीक आहे, त्या रिजिड सपोर्टला तुम्ही अटॅच केलं, बरोबर आहे. आणि खालच्या बाजूला काय करा, त्याला वेट लावायचं. ठीक आहे, तर खालच्या बाजूला तुम्ही वेट लावलं, ती रबर ट्यूब काय आहे पहा, लॅटरली म्हणजे त्याची जी काय लॉन्जिट्युडनली त्याची लेंथ काय होत जाईल, जसं जसं तुम्ही वेट वाढवाल तशी त्याची लांबी काय होत जाईल, वाढत जाईल, बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने त्याची डायमीटर सुद्धा काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. म्हणजे पहा, लांबी वाढली की डायमीटर कमी होते, बरोबर आहे. त्याची लेंथ वाढली की डायमीटर कमी होते. आणि लेंथ ती आपण त्याचा वेट काढून टाकलं ती काय होणार आहे, पुन्हा ओरिजिनल लेंथला येणार आहे. म्हणजे त्याची लेंथ काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. आणि त्याची डायमीटर काय होत जाईल, पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जाईल, पुन्हा पुन्हा वाढत जाईल. यालाच म्हटलं जातं पॉइसन्स रेशिओ. ठीक आहे, तुम्ही हा एक्सपेरिमेंट डे टू डे लाईफ मध्ये करून पाहू शकता. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट या ठिकाणी संपलेला आहे, तो म्हणजे पॉइसन्स रेशिओ. पॉइसन्स रेशिओ म्हणजे काय, द रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज कॉल्ड एज अ पॉइसन्स रेशिओ. मित्रांनो, आपल्याला पुढच्या कन्सेप्ट कडे जायचं आहे, ते म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलॅस्टिसिटी. आता आपण शेवटच्या पॉइंट कडे आलेलो आहोत. इलॅस्टिसिटी हा कन्सेप्ट आता संपत आलेला आहे. आणि शेवटी आपल्याला पाहायचंय की इलॅस्टिसिटीवर कोणते फॅक्टर अफेक्ट करतात, इलॅस्टिसिटीवर कोणत्या फॅक्टरचा परिणाम होतोय. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, इलॅस्टिसिटी जर म्हटलं तर पहा, इट इज फाउंड दॅट बॉडीज लूज देअर इलॅस्टिक लिमिट. बॉडी काय करतात, इलॅस्टिक लिमिट लूज करतात. कशामुळं, तर इलॅस्टिक फटीग त्याला आपण म्हटलं. Therefore, manufacturer should be choose material in such a way that
it should be regain its elastic property. पहा, आपण बिल्डिंग तयार करत असताना सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मित्रांनो लक्ष द्या की बिल्डिंग तयार करत असताना आपण इलॅस्टिक मटेरियल म्हणजे जे काही आपण रॉड वापरतो ते कसं पाहिजे मित्रांनो, का त्याची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ही स्ट्रॉंग पाहिजे, बरोबर आहे. जास्तीत जास्त ते इलॅस्टिक असलं पाहिजे, कारण जर भूकंप झाला तर काय होईल, बिल्डिंग जर ठिसूळ असेल तर पडून जाईल. कॉन्क्रीट तुमचं काही कामाचं नाही. किती चांगलं सिमेंट वापरा, अंबुजा वापरा किंवा एक्सवायझेड कोणतंही सिमेंट वापरा, चांगलं सिमेंट जरी वापरलं तरी आपलं इलॅस्टिक लिमिट नसेल तर ते बिल्डिंग काही कामाची राहणार नाही, बरोबर आहे. तर आपण ते मटेरियल चूज करताना असं चूज करा किंवा असं मटेरियल निवडा की त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असली पाहिजे, इलॅस्टिक प्रॉपर्टी असली पाहिजे, बरोबर आहे. इट शुड बी रिगेन इट्स इलॅस्टिक प्रॉपर्टी, पुन्हा ती त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आली पाहिजे. इवन वेन इट इज सब्जेक्टेड टू लार्ज नंबर ऑफ सायकल्स ऑफ स्ट्रेस, किती पण स्ट्रेस प्राप्त होऊ द्या, बरोबर आहे. समजा आपण स्प्रिंग घेतली, स्प्रिंगला काय करतो आपण, तुम्ही पाहिले असेल आपण शॉक ऑब्झर्वर तयार करतो. शॉक ऑब्झर्वर इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द कशाचं एक्झाम्पल आहे, इलेक्ट्रिक स्ट्रेसचं एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. तुम्ही किती पण त्याला स्ट्रेस द्या, बरोबर, ते पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतं, बरोबर आहे. किंवा तुम्ही काही मटेरियल घेतले, फॉर एक्झाम्पल क्वार्ट्ज मटेरियल घेतलं. क्वार्ट्ज मटेरियल तुम्हाला माहिती आहे का, जुन्या काळी तुम्ही पाहिलं असेल HMTचं घड्याळ असायचं, त्या घड्याळामध्ये जी स्प्रिंग होती ना ती कोणत्या मटेरियलची असायची, क्वार्ट्ज मटेरियलची असायची. कारण जेवढं तुम्ही त्या स्प्रिंगला चावी द्यायची, बरोबर, म्हणजे आपल्या चावीचं घड्याळ होतं त्याला स्प्रिंग आपण जेवढ्या प्रमाणात त्याला स्प्रिंग गुंडाळली जायची. तुम्ही पाहिलं असेल 5वी 6वी 7वीला तुम्ही ऐकलं असेल, बरोबर आहे, स्प्रिंग गुंडाळली जाते, बरोबर आहे, आणि ती पुन्हा उलगडली जाते तर ते घड्याळ काटे काय होतात, फिरतात, बरोबर आहे. तर ते मटेरियल कोणतं असायचं, क्वार्ट्ज मटेरियल असायचं. घड्याळामध्ये कुठेतरी क्वार्ट्ज हा शब्द ऐकलेला असेल तुम्ही, क्वार्ट्ज, बरोबर आहे. त्याच्यानंतर ब्रॉन्झ मटेरियल घेतलं आपण, बरोबर आहे, फॉस्फर मटेरियल घेतलं. तर मे बी एम्प्लॉयड इन द मॅन्युफॅक्चरिंग गॅल्व्हनोमीटर, बरोबर आहे. कुठं वापरलं जातं, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गॅल्व्हनोमीटर तयार करायला किंवा इलेक्ट्रोमीटर तयार करायला हे वापरलं जातं. आफ्टर नोइंग द इलॅस्टिक प्रॉपर्टीज. आता इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी फक्त मेकॅनिकलशी रिलेटेड आहे का, नाही मित्रांनो. फक्त सिव्हिलशी रिलेटेड आहे का, नाहीये. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट तयार करत असताना सुद्धा आपण व्होल्टमीटर पाहिलं असेल, एमीटर पाहिलं असेल, तर त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, स्प्रिंग असते आतमध्ये, बरोबर आहे. जेवढा समजा तुम्ही करंट अप्लाय केला तर व्होल्टमीटर मध्ये व्होल्टेज सुद्धा तुमचं वाढलं पाहिजे ते इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी स्प्रिंग जर व्यवस्थित ऑपरेट होत नसेल तर तो व्होल्टमीटर काहीच कामाचा राहणार नाहीये, किंवा तो एमीटर कामाचा नाही, किंवा गॅल्व्हनोमीटर, बरोबर आहे, तो कामाचा राहणार नाहीये. म्हणजे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट साठी सुद्धा अतिशय महत्वाची आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा महत्वाची आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा महत्वाची आहे. अशा पद्धतीने हा इलॅस्टिसिटी कन्सेप्ट अतिशय आपल्या लाईफ मध्ये सुद्धा महत्वाचा आहे. किती पण स्ट्रेस प्राप्त झाला तर स्ट्रेन आपण अप्लाय करायचा नाही, बरोबर आहे. स्ट्रेस प्राप्त झाला आपण म्हणतो अरे परीक्षेचा ताण आलाय, बरोबर आहे, मला स्ट्रेस सहन होत नाहीये. परंतु मित्रांनो जर तुम्ही स्ट्रेस तुम्हाला आला तर तुम्ही स्ट्रेन प्राप्त करून घ्यायचा नाही, बरोबर आहे. जास्त त्याचा आपल्याला ताणतणाव निर्माण नाही झाला पाहिजे. आपण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. स्ट्रेस आणि स्ट्रेन हा कन्सेप्ट आपल्या लाईफ मध्ये सुद्धा रिलेटेड आहे. आता इलॅस्टिसिटीवर कोणत्या याचा परिणाम होतो, तर इफेक्ट ऑफ द स्ट्रेस. पण स्ट्रेस कसा असेल, रिकरिंग स्ट्रेस असेल. रिकरिंग म्हणजे काय, रिपीटेड स्ट्रेस, पुन्हा पुन्हा स्ट्रेस जरी दिला तर काय परिणाम होतो इलॅस्टिसिटीवर, पहा. We know that when material is subjected to large number of cycle of stress, maximum आपण त्याला बऱ्याच वेळा स्ट्रेस अप्लाय केला, it loses its elastic property even within elastic limit. Therefore, working stress on the material should be kept lower than the ultimate tensile stress. आणि त्याच्या कुठपर्यंत तर फॅक्टर ऑफ सेफ्टी पर्यंत त्याला आपण रिकरिंग स्ट्रेस देतो. आणि रिकरिंग स्ट्रेस मुळे काय होतं, तर रिकरिंग स्ट्रेस मुळे बॉडीची जी काही इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असते ती काय होत जाते, डिक्रीज होत जाते, बरोबर आहे. समजा तुम्ही एखादा लोखंडी पत्रा घेतला, सॉरी स्टीलचा पत्रा घेतला, बरोबर आहे, आपण तो असा हे केला तर तुम्ही बालपणात जर तुमच्या लहानपणी पाहिलं तर टिक टिक वाजायचं हे असायचं, बरोबर आहे, टुक टुक वाजायचं. एक पत्रा, लोखंडी पत्रा असायचा, त्याला असं खात असायची आणि मध्ये दाबलं टुक टुक वाजायचं, बरोबर, टिकटिकी आपण लहानपणी म्हणायचो. तर त्याच्यामध्ये काय असायचं, रिकरिंग स्ट्रेस. आपण तो हे केलं पण एक कितीतरी दिवस ते तसंच चालायचं. पण शेवटी काय व्हायचं, आपला जास्त जर प्रेस अप केलं तर त्याची स्प्रिंगची किंवा त्याच्यामध्ये जे हे असायचं त्याची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय होत जायची, कमी कमी होत जायची. किंवा तुम्ही पाहिलं असेल की आपण दिवाळीच्या वेळेस ती घेतो, बंदूक घेतो, टिकल्या वाजवण्याची किंवा याची असेल. तुम्ही जेवढं जास्त वापरत होता शेवटी काय होतं, त्याच्या स्प्रिंगचं काय होतं, इलॅस्टिक लिमिट
संपून जातं. म्हणजे रिकरिंग स्ट्रेस त्याला प्राप्त होतो आणि रिकरिंग स्ट्रेसमुळे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. कीप इन माइंड दॅट इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी गोज ऑन डिक्रीजिंग. आता एनेलिंग म्हणजे काय, इफेक्ट ऑफ द, पुढचा पॉईंट आपल्याला पहिला फॅक्टर कोणता, इफेक्ट ऑफ द स्ट्रेस. दुसरा फॅक्टर पाहायचा आपल्याला एनेलिंग. आता एनेलिंग म्हणजे काय, एनेलिंग इज द प्रोसेस. एनेलिंग मध्ये काय केलं जातं, एनेलिंग इज अ प्रोसेस इन विच मटेरियल इज हिटेड at very high temperature and then it slowly cooled. बरोबर आहे. Usually process is adopted for the material to increase the softness and ductility in the material, but annealing is made to material, it is result to formation of the large crystal grains which ultimately reduces the elasticity property. आणि annealing stress मुळे, annealing मुळे सुद्धा काय होतं, इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. बरोबर आहे. तुम्ही पाहिलं असेल की आपण सगळे शेतकरी कुटुंबातील आहोत. बरोबर आहे. शेतकरी कुटुंबातील जे मित्र आहेत त्यांनी पाहिलं असेल की आपण आपल्याकडं काही जे काही कटिंग करण्याचे टूल्स असतात. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल कुऱ्हाड म्हणजे एक्स पाहिलं असेल बरोबर की आपण ते कुऱ्हाडी काय करत असतो, लाकूड तोडण्यासाठी किंवा याच्यासाठी वापरतो. बरोबर आहे. आणि शेवटी काय होत जातं, किंवा ते दगडावरती जी आपटली गेली किंवा काय झालं तर त्याचा स्प्रे हे काय होत जातं, धार कमी होऊन जाते. धार कमी झाली की आपण जे काही कारागीर असतात त्या कारागिराकडे घेऊन जातो. बरोबर आहे. तो कारागीर काय करतो, धार लावून देतो त्याला. बरोबर आहे. आणि धार लावण्यापूर्वी तो काय करतो, त्याला अॅनेलिंग करतो. एकदम ते भाता जो असतो त्या भातामध्ये याच्यामध्ये कोळशाच्या याच्यावरती काय करतात, ते ठेवलं जातं आणि त्याला हिट केलं जातं. हिट करून त्याला काय करतात, पाण्यामध्ये बुडवून जातं. म्हणजे त्याचा कडकपणा त्याला आणला जातो. कारण इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असते, ती काय होत जाते, त्यामुळे रिड्यूस होते आणि त्याची धार लवकर बोटत होत नाही. बरोबर माहिती असेल सगळ्यांना आहे. तर अशा पद्धतीनं अॅनेलिंग हा प्रोसेस त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर तिसरा जो हे आहे फॅक्टर, तो म्हणजे इफेक्ट ऑफ द टेम्परेचर. टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो तो मित्रांनो आपण पाहूया. इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी मध्ये जर आपण पाहिलं, द इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल चेंजेस विथ द टेम्परेचर. That is normally elasticity property increases with decrease in the temperature. इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय होत जाते, वाढत जाते जर टेम्परेचर आपण डिक्रीज केलं तर. म्हणजे काय, तर इलॅस्टिसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बाकीच्या ठिकाणी मात्र काय इफेक्ट होतो तो तुम्ही पाहिलेला आहे. इथं मात्र इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय होते, वाढते. जर टेम्परेचर कमी झालं की इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय होत जाते, वाढत जाते. इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी इन्क्रीजेस. ओके, व्हेन टेम्परेचर डिक्रीजेस. टेम्परेचर कमी झालं की इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय होते, इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल, इलॅस्टिक प्रॉपर्टी ऑफ द लीड बरोबर आहे, इन्क्रीजेस व्हेन टेम्परेचर इज डिक्रीज. बरोबर. टेम्परेचर कमी केलं की इलॅस्टिसिटी, लीड हे मटेरियल माहिती आहे तुम्हाला, शिसं. बरोबर आहे. त्याची प्रॉपर्टी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. द कार्बन फिलामेंट बिकम्स प्लास्टिक ऍट द हायर टेम्परेचर. जर तुम्ही कार्बन मटेरियल घेतलं किंवा कार्बन फिलामेंट घेतला की त्याचं जर आपण टेम्परेचर वाढत गेलं की शेवटी त्याचं इलॅस्टिक लिमिट संपून जातो आणि तो प्लास्टिक म्हणून काम करायला सुरुवात करतो. बरोबर. त्याचं तापमान आपण जर अजून जास्त प्रमाणात वाढवलं तर अशा पद्धतीने इफेक्ट ऑफ टेम्परेचर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण, इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटीज. तर इम्प्युरिटीजचा इफेक्ट काय होतो, इम्प्युरिटी म्हणजे काय की आपण दुसरं मटेरियल त्याच्यामध्ये ऍड करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही आयर्न घेतला. बरोबर आहे. आयर्न Fe. बरोबर आहे. आणि त्या मटेरियल मध्ये तुम्ही झिंक ऍड केलं तर त्याच्या इलॅस्टिसिटी प्रॉपर्टीवर काय परिणाम होतो. बरोबर आहे. किंवा तुम्ही कोबाल्ट ऍड केलं. बरोबर आहे. असे वेगवेगळे मटेरियल तुम्ही याच्यामध्ये ऍड केले. बरोबर आहे. कशामध्ये, आयर्न मध्ये. तर त्याची जे काही नवीन मटेरियल तयार होतं त्याची प्रॉपर्टी काय होते ते आपल्याला पाहायचं आहे. बरोबर. ऍडिशन ऑफ द इम्प्युरिटी प्रोड्युसेस व्हेरिएशन इन द इलॅस्टिक प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल अँड द इन्क्रीज and decrease of elasticity property depends upon the type of impurity. आता तुम्ही इम्प्युरिटी कोणत्या प्रकारची ऍड केली त्याच्यानुसार इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी वाढते का कमी होते ते आपण पाहूया. समजा व्हेन पोटॅशियम इज ऍडेड टू द गोल्ड. सोन्यामध्ये आपण पोटॅशियम ऍड जर केलं तर त्याची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी मात्र वाढते. म्हणजे इम्प्युरिटी ऍड केली का त्याची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी सुद्धा काय होते, वाढते. कारण सोनं जर आपण पाहिलं, प्युअर सोनं हे कसं असतं, ठिसूळ असतं. परंतु त्याच्यामध्ये आपण जर पोटॅशियम ऍड केलं म्हणजे इम्प्युरिटी ऍड केली तर मात्र त्याची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी तुम्हाला वाढलेली दिसून येईल. त्याच्यानंतर व्हेन कार्बन इज ऍडेड इन मोल्ट आयर्न. बरोबर आहे. द इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ऑफ आयर्न डिक्रीजेस. जर तुम्ही कोणतं मटेरियल म्हटलं इथं, कार्बन. सुरुवातीला मगाशी याच्यामध्ये आयर्न, याच्यामध्ये काय घेतलं आपण,
पोटॅशियम घेतलं होतं का जे गोल्ड मध्ये ऍड केलं होतं. आता इथं मात्र कार्बन घेतलं. कार्बन ऍड केल्यानंतर मात्र इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय झालेली दिसते तुम्हाला, डिक्रीज झालेली दिसते. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढच्या पॉईंटकडे जाणार आहोत, तो म्हणजे इफेक्ट ऑफ द नेचर ऑफ द क्रिस्टल. तर मटेरियल कोणतं आहे त्याच्यावर सुद्धा इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी अवलंबून असते. आता मटेरियल कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, तर मटेरियल असतात सिंगल क्रिस्टल आणि पॉलिक्रिस्टल्स. केमिस्ट्री मध्ये तुम्हाला माहिती आहे, सिंगल क्रिस्टल जर मटेरियल घेतलं तर सिंगल क्रिस्टल मध्ये इलॅस्टिसिटी सिंगल क्रिस्टलची कशी असते, जास्त असते. सिंगल क्रिस्टलची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय असते, जास्त असते, बरोबर, म्हणजे वाढलेली असते. तर तेच आपण पॉलिक्रिस्टल जर घेतलं तर त्याची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय असते, कमी असते. कारण सिंगल क्रिस्टल म्हटलं की त्याचे जे काही मॉलिक्युल्स असतात, बरोबर आहे, ते एकमेकाला बाउंड असतात, त्यामुळे ते सहजासहजी ब्रेक होत नाहीये, परंतु त्याची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी चांगली दिसते आपल्याला. तो पॉलिक्रिस्टल असल्यामुळे त्याची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. इन दिस वे देयर आर द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द इलॅस्टिसिटी, विच आर द फॅक्टर्स, फर्स्ट वन स्ट्रेस, अनदर वन अनेलिंग स्ट्रेस, सॉरी अनेलिंग त्याला म्हणूया, पहिला आपण स्ट्रेस, दुसरा अनेलिंग, तिसरा चेंज इन द टेम्परेचर and presence of the impurity and due to nature of the crystal. These are the factors affecting on the elasticity. हे फॅक्टर्स अतिशय महत्वाचे आहेत, लक्षात राहील सगळ्यांच्या. त्याच्यानंतर आपण शेवटच्या पॉइंटकडे जाणार आहोत, तो म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय? फॅक्टर ऑफ सेफ्टी हा कन्सेप्ट कुठे वापरला जातो, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठेतरी सगळ्यांनी पाहिलं असेल, लिफ्ट मध्ये तुम्ही प्रवास करता, बरोबर आहे, लिफ्ट मध्ये का त्या लिफ्ट मध्ये तुम्ही पाहिलं असेल की तिथं अल्टिमेटम दिला जातो. आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर सांगतो की हे खाऊ नका, ते खाऊ नका, आता कोरोना चालू आहे, बरोबर आहे, आईस्क्रीम खाऊ नका, थंड पदार्थ खाऊ नका. म्हणजे डॉक्टर काय करतो, आपल्याला अल्टिमेटम देतो, हे खाऊ नका, बरोबर ना. कारण जर आपण ते पदार्थ खाल्ले तर आपल्याला कफ होण्याची शक्यता आहे, सर्दी होण्याची शक्यता आहे, बरोबर. ते डॉक्टर सांगतात हे खाऊ नका. तसंच लिफ्ट मध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी लिमिट, फॅक्टर ऑफ सेफ्टी लिहिलेलं असतं, फॅक्टर ऑफ सेफ्टी, बरोबर आहे. जसं करोनाच्या काळात आपल्याला सांगितलं जातं मास्क वापरा, बरोबर आहे, म्हणजे करोना होणार नाही असं म्हटलं जातं, बरोबर आहे. वेळोवेळी हात धुवा, बरोबर आहे, हे फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे. तसंच आपण स्ट्रेसच्या बाबतीत किंवा इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असतो हा कन्सेप्ट पाहणार आहोत. तुम्ही लिफ्ट मध्ये गेलं तर तिथं लिहिलेलं असतं अलाउड फॉर ओनली 8 पॅसेंजर्स. किती लोकांसाठी? 8 लोकांसाठी. म्हणजे हा काय असतो, आपल्याला अल्टिमेटम दिला असतो, आपण किती प्रवास करू शकतो, 1 2 3 4 5 6 7 आणि मॅक्झिममली नेला तर 8 पर्यंत आपण पॅसेंजर त्याच्यामध्ये बसून जाऊ शकतो. तोपर्यंत ती लिफ्ट चालणार आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त जर आपण 9 प्रवासी जर त्याच्यामध्ये बसवला तरी सुद्धा लिफ्ट चालणार आहे. परंतु मात्र या पॉइंटला मात्र तुम्हाला अल्टिमेटम मिळेल. काय मिळेल? अल्टिमेटम. जर 10वा प्रवासी जर त्याच्यामध्ये बसला तर कदाचित ती लिफ्ट काय होऊ शकते, ब्रेक होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो, फेल्युअर येऊ शकतो. म्हणून तुम्हाला अल्टिमेटम दिलेला असतो. आता अल्टिमेटम काय असतो, आजपर्यंत तुम्हाला अल्टिमेटम आहे, बरोबर आहे, हा तुमचा अल्टिमेटम आहे, म्हणून तर त्याला म्हटलं जातं अल्टिमेट स्ट्रेस. द रेशिओ ऑफ अल्टिमेट स्ट्रेस. 8 प्रवासी काय आहे, तुमचा अल्टिमेट स्ट्रेस आहे. आपण वर्किंग कितपर्यंत करू शकतो, 1 2 3 4 प्रवासी किंवा 5 किंवा 6 प्रवासी किंवा 7 प्रवासी किंवा 8 प्रवासी इथपर्यंत. पण त्याच्यापेक्षा जास्त जर झाला 9, हा फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे का? नाहीये. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी इज द रेशिओ ऑफ अल्टिमेट स्ट्रेस टू द वर्किंग स्ट्रेस, बरोबर आहे, अल्टिमेट स्ट्रेस टू द वर्किंग स्ट्रेस. सर हे लक्षात कसं ठेवायचं, बरोबर आहे. आपण सगळे जर बाराखडे शिकलेला आहे, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. पहा यू कुठे आहे, सुरुवातीला आहे, बरोबर आहे, डब्ल्यू कुठे आहे, त्याच्यानंतर आहे, या दोघांचा भागाकार. यू म्हणजे काय, बरोबर ना, यू इंडिकेट द अल्टिमेट. यू काय, अल्टिमेट, यू इथं घेतलाय बघा, लक्षात ठेवायला. आणि डब्ल्यू म्हणजे काय, वर्किंग, या दोघांचा भागाकार. यू आणि डब्ल्यू चा भागाकार म्हणजेच यू म्हणजे काय, अल्टिमेट स्ट्रेस, यू घेतला मी इथं, आणि डब्ल्यू, यू आणि डब्ल्यू चा भागाकार म्हणजे काय, फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू यू अपॉन डब्ल्यू. यू म्हणजे काय, अल्टिमेट स्ट्रेस, डब्ल्यू म्हणजे काय, वर्किंग स्ट्रेस. यू ही डब्ल्यू, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. अल्टिमेट डिवायडेड बाय वर्किंग, उलट करायचं नाही. अल्टिमेट म्हणजे आपल्याला किती सांगितलंय, बरोबर, अल्टिमेट स्ट्रेस डिवायडेड बाय वर्किंग स्ट्रेस, या दोघांचा भागाकार म्हणजेच फॅक्टर ऑफ सेफ्टी.
बरोबर आहे. आता फॅक्टर ऑफ सेफ्टी आपल्याला काय सांगितलं जातं की तुझा रेशो आहे तो नेहमी 1 पेक्षा 1 असावा. ठीक आहे, 1 पेक्षा कमी नसावा. ठीक आहे, 1 म्हणजे काय, तुमचा इथं 8 प्रवासी, 8/8 किती झाला, 1 झाला. परंतु इथं 8 प्रवासीची त्याची लिमिट आहे आणि आपण 9 बसवले, तर हा 1 रेशो येईल का, नाही येणार, तो 0 पॉईंट काहीतरी येईल रेशो. बरोबर आहे. हा रेशो नेहमी कसा असावा, 1 असावा. म्हणून तर त्याला म्हटलं जातं फॅक्टर ऑफ सेफ्टी. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे स्टुडंट, सेकंड इयरचे मित्र असतील, थर्ड इयरचे मित्र असतील, तुम्ही जरी हा व्हिडिओ पाहत असाल तरी मित्रांनो अतिशय महत्वाचा कन्सेप्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय, तो म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी. आता अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय, तर मगाशी जसं आपण सांगितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये की कोणता कन्सेप्ट सांगितला होता मी तुम्हाला, काय कन्सेप्ट सांगितला होता, इलॅस्टिक लिमिट. तसाच हा अल्टिमेट स्ट्रेस. अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेस that a material can withstand while being stretched or pulled before breaking. असा मॅक्सिमम स्ट्रेस का त्या स्ट्रेस पर्यंत आपण सांगू शकतो की ही लिफ्ट चालणार आहे. बरोबर आहे. तुम्ही गाडीमध्ये प्रवास करत असताना आपण पहा की बसमध्ये 40 प्रवाशांची क्षमता असते. बरोबर आहे. 40 पेक्षा आपण जास्तच भरतो, 50 भरतो. बरोबर आहे. 60 भरतो, 70 प्रवासी बसतात. पण ते जर 80 झाले तर बस चालणार नाही का, चालेल, परंतु त्याच्यामध्ये जे त्याचं ऍव्हरेज आहे किंवा त्याचं हे काय होत जाईल, कमी होत जाईल. तसंच आपण मोटरसायकलवर चालत असताना सांगितलं जातं लिमिट कितीच आहे, ओनली अलाउड फॉर 2 पॅसेंजर. बरोबर आहे. आपण किती प्रवासी बसवतो, 3 जण बसतो आणि आपला पोलीस पकडतात. का पकडतात, कारण त्याच्यामध्ये लिमिट दिलेलं आहे, 2च प्रवाशांनी प्रवास करावा. बरोबर आहे. ड्रायव्हर आणि त्याच्या मागे बसणारा कोण त्याचा मित्र असेल. ठीक आहे, तिसरा प्रवासी बसला तर त्याचा फॅक्टर ऑफ सेफ्टी ब्रेक होतो. म्हणून जे काही आपले पोलीस असतात, बरोबर आहे, ट्रॅफिक पोलीस असतात, ते काय करतात, आपल्याला अल्टिमेट देतात आणि 500 रुपयाची पावती फाडून घेतात. बरोबर, 500 रुपये घेतात म्हणजे तुम्हाला अल्टिमेटम देतात. बरोबर, पुढच्या वेळेस तुम्ही प्रवास करताना मॅक्सिमम किती लिमिट आहे, 2चं लिमिट आहे, 2चं लिमिट तुम्ही फॉलो केलं नाही तर तुम्हाला काय देतात, ते पावती देतात, म्हणजे अल्टिमेट देतात. ठीक आहे, अल्टिमेट स्ट्रेस त्याला म्हणूया, अल्टिमेट. बरोबर, अल्टिमेट आणि वर्किंग स्ट्रेसचा भागाकार म्हणजे काय, फॅक्टर ऑफ सेफ्टी. कीप इन माइंड दॅट दिस पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता वर्किंग स्ट्रेस म्हणजे काय, सेफ स्ट्रेस टेकन विदिन द इलास्टिक रेंज ऑफ द मटेरियल. हा सेफ स्ट्रेस आहे. वर्किंग, 2 प्रवासी बसायची क्षमता आहे, 2च बसा. बरोबर, रिक्षामध्ये सुद्धा ओनली अलाउड फॉर 3 पॅसेंजर्स ओनली, 3च पॅसेंजर असतात. एक ड्रायव्हर आणि मागं 2 व्यक्ती बसलेले असतात, 3 जण असतात, किंवा 4 पॅसेंजरची लिमिट असेल किंवा काय असेल. हा फॅक्टर ऑफ सेफ्टी का पाळायचा मित्रांनो, कारण फॅक्टर ऑफ सेफ्टीचं कारण सांगितलं जातं की कोणत्याही प्रकारचा अपघात व्हायला नको. बरोबर आहे. तुम्ही जर कंपनीमध्ये गेला, बरोबर आहे, की कंपनीमध्ये गेला की कंपनीमध्ये तिथे काही प्रिकॉशन्स लावलेले असतात फॅक्टर ऑफ सेफ्टीच्या. बरोबर आहे. किंवा तुम्ही वर्कशॉपला गेला, आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं वर्कशॉप आहे, किंवा सिव्हिल इंजिनियर तुम्ही असतात की सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती तुम्ही गेले की तिथं सांगितलं जातं वेअर द हेल्मेट. बरोबर आहे. आपल्याला हेल्मेट वेअर करायला सांगितलं जातं, कारण काम चालू असताना काही मटेरियल असेल किंवा काही अनावधानाने अपघात त्या ठिकाणी घडला तर आपल्या डोक्याला इजा होत नाही. तेच आपण प्रवास करत असताना आपल्याला सांगितलं जातं की गाडी चालवत असताना हेल्मेट वापरा, किंवा 4 व्हीलर चालवत असताना तुम्ही सीट बेल्ट वापरा. हे का सांगितलं जातं मित्रांनो, हो सर तुम्ही हे फिजिक्स मध्ये शिकवताय, पण आम्ही डे टू डे लाईफ मध्ये वापरत नाही, वापरा. बरोबर आहे. सगळ्यांनी हे फॅक्टर ऑफ सेफ्टी हा कन्सेप्ट तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा यूज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत पुढच्या कन्सेप्ट कडे, तो म्हणजे न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स आपल्याला पाहिजे मित्रांनो. न्यूमेरिकल्स, आपण न्यूमेरिकल कडे चाललेलो आहोत. तर स्ट्रिंग हॅज डायमीटर 2 mm. एक वायर दिलेली, आपल्या दोरा दिलेला आहे, तो किती mm त्याची डायमीटर आहे, 2 mm. पुल्ड बाय अ फोर्स 100 न्यूटन. 100 न्यूटन एवढा फोर्स आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. ठीक आहे. 100 न्यूटन एवढा फोर्स तुम्ही अप्लाय केला आणि त्याचा स्ट्रेस काढायला सांगितलाय. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरोबर, स्ट्रेस इज इक्वल टू
फोर्स अपॉन एरिया हा फॉर्म्युला आहे. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता फोर्स किती दिलेला आहे 100 न्यूटन. कोणते न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना अगोदर काय दिलेलं आहे ते गिवन डेटा मध्ये लिहायला पाहिजे. फोर्स इज 100 न्यूटन. डायमीटर किती दिलेले आहे 2 mm. बरोबर आहे. म्हणजेच किती 2 mm 0.002 मीटर. काय केलं आपण 2 mm ला कितीने मल्टिप्लाय केलं 2 into 10⁻³ 2 into 10⁻³ काय होईल 0.002 मीटर. आता ही डायमीटर मिळाली. आपल्याला काय करायची रेडियस, आणि रेडियसचा फॉर्म्युला काय रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइडेड बाय 2. 0.002 आला होता त्याला आपण 2 ने डिवाइड केलं की आपल्याला रेडियस मिळेल 1 mm म्हणजे 0.0001 मीटर. ठीक आहे. आता एरिया काढायचा. एरियाचा फॉर्म्युला काय एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू किती पुट केली तुम्ही 3.14, आर ची व्हॅल्यू 0.001 आणि आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू मिळते एरिया इज इक्वल टू 3.14 into 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. एरिया मिळाला का. आपल्याला काय पाहिजे होता फोर्स. इथं फोर्स आहे. ठीक आहे. मी दोन्ही ठिकाणी ब्रॅकेट केलेला आहे फोर्सला आणि एरियाला. हे दोन्ही व्हॅल्यू काय करा पुट करा. इथं मी याला ही व्हॅल्यू फोर्सची आणि दुसरी व्हॅल्यू एरियाची पुट करा ह्या दोन्ही व्हॅल्यू. ठीक आहे. फोर्स पुट केला 100 न्यूटन. ठीक आहे. एरिया किती आहे 3.14 into 10⁻⁻6 इथं पुट केला तर आपल्याला स्ट्रेस मिळेल. स्ट्रेस इज इक्वल टू 31.5 into 10⁻6 प्लस 6. कसा आला. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन करायचं. कशावर करणार आहात हे तुम्ही सायंटिफिक कॅल्क्युलेटरवर. सर हे कसं करायचं जरा शिकवा ना. ठीक आहे सांगतो बाळांनो. काय करा कॅल्क्युलेटर वरती 100 डिवाइडेड बाय 3.14 कॅल्क्युलेशन करून घ्या. ठीक आहे. ते किती येईल 1.5 येईल. ठीक आहे. आता हा 10⁻⁻6 आहे डिनॉमिनेटरला. तो काय करायचा डोळे झाकून डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला नेला की +6 होईल. ठीक आहे. -6 चा काय होईल +6 होईल. ठीक आहे. शेवटचे दोन छोटे छोटे न्यूमेरिकल आहेत त्याच्यामुळे थोडंसं आपण 2-3 मिनिटं एक्स्ट्रा घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर हे न्यूमेरिकल समजून पहा 31.5 into 10⁻6 आला. ठीक आहे. आणि युनिट काय असतं स्ट्रेसला न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलं का हे न्यूमेरिकल सगळ्यांना. हे न्यूमेरिकल समजलं का. ठीक आहे. आपण पुढचं एक न्यूमेरिकल पाहूया. जाता जाता छोटे छोटे न्यूमेरिकल आहेत 2-3 तर आपण पाहूया 2-2 मार्काला. अ कॉर्ड हॅज ओरिजिनल लेंथ 100 सेंटीमीटर. म्हणजे ओरिजिनल लेंथ म्हणजे काय कॅपिटल एल दिलेला आहे तुम्हाला 100 सेंटीमीटर. लगेच न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना काय करायचं न्यूमेरिकल तुम्हाला ऑनलाईनला दिसतंय बरोबर स्क्रीनवरती दिसलं की ती न्यूमेरिकल वाचायला सुरुवात करायची. लगेच खाली काय करायचं गिवन डेटा लिहित चालायचं. ठीक आहे. कॉर्ड हॅज ओरिजिनल लेंथ 100 सेंटीमीटर. लगेच कॅपिटल एल काय लिहायचा 100 सेंटीमीटर. किती 100 सेंटीमीटर गिवन. 100 सेंटीमीटर म्हणजे काय 1 मीटर. लगेच कन्वर्ट करून घ्यायचं त्याचं रूपांतर. त्याच्यानंतर चेंज इन लेंथ काय स्मॉल एल 2 मीटर 2 मिलीमीटर सॉरी बरोबर. ओके 2 मिलीमीटर इज इक्वल टू 0.002 मीटर. शेवटचं एक न्यूमेरिकल राहिले थोडं आपण पाहूया 0.002 मीटर. ओके. आता स्ट्रेन काय प्राप्त होईल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. बरोबर आहे. चेंज इन लेंथ किती 0.002 डिवाइडेड बाय 1. आता याला कशाने 1 ने डिवाइड केलं तर तेच व्हॅल्यू राहील 0.002 स्ट्रेन. स्ट्रेन मिळाली आपल्याला. याला युनिट आहे का मित्रांनो नाहीये. स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट नाहीये कारण या ठिकाणी मीटर बरोबर आहे. मीटर डिवाइडेड बाय मीटर. मीटर मीटर युनिट काय झालं कॅन्सल झालं आणि स्ट्रेनला आपल्याला कोणत्याही प्रकारचं युनिट मिळत नाही. आपली व्हॅल्यू या ठिकाणी मिळते पहा 0.002. ओके. स्ट्रेन इज इक्वल टू टेन्साइल स्ट्रेन म्हटलं आपण त्याला 0.002. टेन्साइल स्ट्रेन तुम्हाला मिळालेला आहे 0.002. ओके. दोन मार्काचे छोटे छोटे न्यूमेरिकल आहेत रे बाळांनो. एकदम शांततेने सॉल्व्ह करा. टेन्साइल स्ट्रेन बरोबर चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. व्हॅल्यू पुट करा. शेवटचं एक छोटंसं अजून एक न्यूमेरिकल आहे पाहूया आपण तेवढं एकदा. डिटरमाइन यंग मॉड्युलस. ओके सर शेवटचं पाहतोय आपण न्यूमेरिकल डिटरमाइन द यंग मॉड्युलस. कारण एवढं न्यूमेरिकल झालं की आपला चॅप्टर संपतोय त्यामुळे मला पुन्हा रिपीट करायला हे नाहीये. पाहूया आपण हा टॉपिक. डिटरमाइन द यंग मॉड्युलस ऑफ मटेरियल हुज इलास्टिक स्ट्रेस अँड स्ट्रेन. तुम्हाला काय काय दिलेलं आहे इथं स्ट्रेस दिलेला आहे इलास्टिक स्ट्रेस दिलेला आहे आणि इलास्टिक स्ट्रेन दिलेला आहे. किती दिलेला आहे स्ट्रेस तर स्ट्रेस दिला आहे 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि स्ट्रेन दिलेला आहे 0.15 दिलेला आहे.
आणि आपल्याला माहिती आहे यंग मॉड्युलसचा फॉर्म्युला काय आहे? यंग मॉड्युलस इज इक्वल टू टेन्साईल स्ट्रेस भागिले टेन्साईल स्ट्रेन आणि दोघांचा भागाकार करायचा. ही व्हॅल्यू जी आहे कोणती 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. त्याला कशाने डिवाइड करायचं? 0.15 ने डिवाइड करायचं आणि दोघांचा भागाकार करा कॅल्क्युलेटर वरती. तो भागाकार येईल कसा येईल पहा, तुम्हाला सांगतो. y इज इक्वल टू, बरोबर आहे, 4 डिवाइडेड बाय 0.15 and we get the value 26.66 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यंग मॉड्युलसचं युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल या ठिकाणी संपलेलं आहे. आणि मित्रांनो, आपला जो युनिट नंबर 1 आपण पाहतोय, काय युनिट 1 चं नाव? काय नाव आहे? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनडीटी. एनडीटी म्हणजे काय? नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. तर आपला हा पहिला युनिट मधला पहिला टॉपिक तो म्हणजे इलॅस्टिसिटी हा कन्सेप्ट या ठिकाणी संपलेला आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही व्हॉट्सअपच्या मार्फत किंवा तुम्ही आपलं ऑनलाईन चॅटिंग ज्यावेळेस तुमचं लेक्चर चालू आहे आपलं त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल त्यावेळेस मला तुम्ही सांगा, बरोबर आहे. आणि आपण या ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू, बाय.